नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलेटरल अँड प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलेटरल म्हणजे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार, त्यांचे गुणधर्म या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम समजून घेऊया की चौकोन म्हणजे नेमकं काय असतो। तर पाहूया, या ठिकाणी एक आकृती दिसते। चार बाजू, एक, ही दोन, इथून पर्यंत तीन आणि या डी पासून येपर्यंत चार, अशा चार बाजू असलेली आणि चार कोन आहेत त्या आकृतीला। चार बाजू असलेली बंदिस्त आकृती, जिला चार कोनही असतात, त्या आकृतीला आपण चौकोन असं म्हणणार आहोत। चार कोन असणार आहेत आणि चार बाजू, लगेच लक्षात येईल तुमच्या। आता या ठिकाणी असलेली आकृती ए पासून जर मी सुरुवात केली तर ए, बी, सी आणि डी, त्याला आपण चौकोन एबीसीडी म्हणूया किंवा क्वाड्रिलेटरल एबीसीडी। हेच आपल्याला शॉर्टकट लिहायचं असेल तर आपण त्या नावाच्या पुढे एक छोटासा चौरस काढायचा आहे, चौकोन एबीसीडी। वाचताना त्याला चौकोन एबीसीडी असं वाचन करायचं आहे किंवा क्वाड्रिलेटरल एबीसीडी। आता याचं जे नाव आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो। कसं लिहिता येईल? जर मी ए पासून सुरुवात केली अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा प्रतिघटीवत दिशेने जर आपण अशी या पद्धतीने फिरत गेलो तर ए पासून सुरुवात केल्यानंतर पहिलं नाव जे तयार होतं ते म्हणजे क्वाड्रिलेटरल एबीसीडी। दुसरं नाव मी समजा आता ए पासून सुरुवात केली होती, आता सुरुवात करतो मी बी पासून। बी पासून केली तर बी, सी, डी, ए। आपल्याला जे आहे ते क्रमाने घ्यायचे आहेत, मध्ये असं जायचं नाही किंवा या पद्धतीने चालणार नाही। बी पासून सुरुवात केली तर बी, सी, डी, ए। दुसऱ्या पद्धतीने मी याच चौकोनाचं नाव लिहितोय, बी, सी, डी, ए। आता बी पासून सुरुवात झाली, पुन्हा आता सी पासून करूया, सी, डी, ए, बी, सी, डी, ए आणि शेवटी बी। आता सी पासूनही सुरुवात झाली, आता राहिला डी। डी पासून सुरुवात केली असता डी, ए, बी, सी असं त्या चौकोनाचं आपल्याला नाव लिहिता येईल, डी, ए, बी, सी। आपण प्रतिघटीवत किंवा अँटी क्लॉकवाईज चार प्रकारे नाव लिहिलं, तसंच क्लॉकवाईज सुद्धा आपल्याला चार प्रकारे त्याचं नाव लिहिता येईल। पाहूया, पहिला समजा ए पासून सुरुवात करतो पुन्हा, परंतु आता आपण जाणार आहोत क्लॉकवाईज म्हणजे ए, डी, सी, बी, क्वाड्रिलेटरल ए, डी, सी, बी हा पहिला लिहिला। नंतर ए पासून झाला, आता डी पासून घेऊया, क्वाड्रिलेटरल डी, सी, बी, ए। सी पासून सुरुवात केली असता सी, बी, ए, डी, क्वाड्रिलेटरल सी, बी, ए, डी आणि शेवटचा आता सी पासून सुरुवात झाली, आता घेऊया बी। बी पहिल्यांदा घेतला तर बी, ए, डी, सी। अशा प्रकारे आपण एका चौकोनाचं 8 प्रकारे नाव लिहू शकतो। या एकाच चौकोनाचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने 8 प्रकारे नाव लिहू शकतो। आता पुढे पाहूया साइड्स, चौकोनाच्या बाजू। तर बाजू काय आहे? तर या ए पासून बी पर्यंतचं जे अंतर आहे, ही जे लेंथ आहे, ही म्हणजे त्या चौकोनाची बाजू किंवा साइड आहे। मग किती साइड असतात? तर 1, 2, 3 अँड 4। एका क्वाड्रिलेटरलला 4 साइड्स असतात। तर पाहूया कोणत्या कोणत्या आहेत। फर्स्ट साइड इज ए बी, त्याला आपण सेगमेंट ए बी किंवा बाजू ए बी असं म्हणूया। दुसरे आहे बी सी, ए पासून बी पर्यंत आलो। आता हे आपल्याला माहित आहे, आपण सेगमेंट हा भाग पाहिला। सेगमेंटमध्ये काय पाहिलं आपण? त्या सेगमेंटचं नाव लिहिताना ए पासून बी पर्यंत किंवा बी पासून ए पर्यंत लिहू शकतो। सेगमेंट आहे तो त्याचं दोन्ही बाजूने नाव लिहिता येतं, म्हणून आपण त्या जी बाजू किंवा सेगमेंट ए बी म्हणलंय तर तो बी ए सुद्धा आपल्याला लिहिता येणार आहे। म्हणजेच बाजू ए बी आपण बी ए लिहिली तरी फरक पडणार नाही। ही झाली एक बाजू। आता दुसरी बाजू पाहूया, बाजू ए पासून बी पर्यंत लिहिली, दुसरी बाजू घेऊया बी पासून सी पर्यंत, म्हणजे त्याला आपण सेगमेंट बी सी किंवा मी म्हणतो बाजू बी सी। ही झाली दुसरी बाजू। पुन्हा एकदा लक्षात घ्या, बी सी ला आपण सी बी सुद्धा लिहू शकतो, कारण बाजू म्हणजे एक प्रकारचा रेषाखंड किंवा सेगमेंट आहे। या सेगमेंटचं आपण दोघं बाजूने नाव लिहिता येईल, म्हणून सेगमेंट बी सी किंवा बाजू बी सी ही दुसरी बाजू झाली। आता तिसरी बाजू पाहूया, सी पर्यंत झालं, सी पासून डी पर्यंत,
म्हणून सेगमेंट CD किंवा त्याला आपण बाजू CD असं म्हणूया, बाजू CD ही तिसरी बाजू. आणि चौथी बाजू पाहूया, सेगमेंट D पासून ते A पर्यंत DA किंवा त्याला आपण म्हणूया बाजू DA. आणि या प्रत्येक बाजूचा आपण वेगळ्या पद्धतीने जर लिहायचं झालं तर AB ला आपण BA लिहितो, BC ला आपण CB लिहितो, CD ला आपण DC पण लिहू शकतो आणि DA ला AD देखील लिहिता येईल. अशा प्रकारे चौकोनाला 4 बाजू असतात, 4 साइड्स. प्रत्येक चौकोनाला कोणताही प्रकार असला तरी त्या चौकोनाला 4 बाजू किंवा 4 साइड्स असतात. आता याच्या पुढचा भाग बघा, ॲडजसंट साइड्स किंवा लगतच्या बाजू. ज्या आपण लिहिलेल्या बाजू आहेत त्या बाजूंपैकी आपण जर पाहिलं तर AB च्या जवळ असलेली बाजू कोणती आहे, तर AB च्या जवळ आहे BC. AB आणि BC या दोघं एका पॉइंटमध्ये एकमेकांना टच करतायत, तर ह्या दोघी ज्या आहेत या म्हणजे एकमेकांच्या ॲडजसंट साइड्स किंवा लगतच्या बाजू आहेत. मग AB च्या संदर्भात कोणत्या कोणत्या बाजू एकमेकांच्या ॲडजसंट किंवा लगतच्या बाजू आहेत पाहूया. बाजू AB जर घेतलं तर बाजू AB आणि बाजू BC या दोघं एकमेकांच्या लगतच्या बाजू आहेत. पुन्हा आपण पाहूया बाजू BC घेतली आणि BCच्या पुढे कोण आहे, BCच्या पुढे आहे CD, म्हणून त्याची ॲडजसंट साइड CD आहे. BC आणि CD हे दोघं एकमेकांना एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करताय. हा C पॉइंट त्या दोघांमधला कॉमन पॉइंट आहे, म्हणजे हे दोघं एकमेकांच्या ॲडजसंट साइड्स आहेत. पुढे पाहूया, समजा मी आता CD घेतलं, बाजू CD शी संलग्न असलेली किंवा लगतची बाजू DA. आता याचा अर्थही समजून घ्या, CD ची लगतची DA आहे म्हणजे DA ची लगतची CD आहे. ॲडजसंट साइड्स या DA ची ॲडजसंट CD आणि CD ची ॲडजसंट साइड आहे DA. या पद्धतीने दोघंही एकमेकांच्या ॲडजसंट साइड्स असतात. आता आणि शेवटची जोडी पाहूया, बाजू DA पासून सुरुवात केली तर हा A पॉइंट ज्यांच्यामध्ये इंटरसेक्ट पॉइंट आहे, तर DA आणि BA किंवा AB या दोन एकमेकांच्या लगतच्या बाजू आहेत. अशा पद्धतीने लगतच्या बाजू असलेल्या आपण 4 जोड्या लिहिल्या. आता AB ची लगतची बाजू ही AD सुद्धा आहे, म्हणजे इकडच्या बाजूने विचार केला तर AD आणि AB ची लगतची बाजू इकडच्या बाजूने BC, म्हणजे या एका बाजूच्या 2 लगतच्या बाजू असतात. इकडच्या बाजूला एक आणि तिकडच्या साइडला एक आहे. अशा 2 साइड्स त्याच्या ॲडजसंट साइड्स असतात. पुढचा भाग आहे अपोजिट साइड्स किंवा त्याला सम्मुख बाजू असं म्हणूया. बाजू AB किंवा साइड AB च्या अपोजिट असलेली साइड म्हणजे त्याच्या एकदम समोर असलेली कोणती आहे, तर DC किंवा आपण तिला CD असेही म्हणू शकतो. आणि बाजू BC च्या अपोजिट साइड जी आहे ती त्याच्या समोर असलेली म्हणजे बाजू AD. या एकमेकांच्या अपोजिट साइड्स आहेत. AB च्या अपोजिट DC किंवा CD आणि BC च्या अपोजिट आहे AD. या एकमेकांच्या अपोजिट किंवा आपण यांना सम्मुख बाजू असंही म्हणतो. मी लिहून घेतो खाली सम्मुख बाजू. तर पाहूया, बाजू AB आणि त्याची सम्मुख बाजू आहे बाजू CD. जर आपण बाजू BC घेतलं तर बाजू BC ची अपोजिट साइड आहे बाजू AD. या एकमेकांच्या सम्मुख बाजू आहेत. पुन्हा एकदा तुम्ही आकृतीत पहा, AB च्या समोरची बाजू DC किंवा तिला आपण CD म्हणतो आणि दुसरं BC च्या समोरची बाजू अपोजिट साइड AD आहे. पुढे पाहूया ॲडजसंट अँगल्स. त्याआधी आपल्याला एका क्वाड्रिलेटरलला किंवा एका चौकोनाला किती अँगल्स असतात, तर 4. देयर आर 4 अँगल्स. 4 कोन असतात. त्या 4 पैकी जे लगतचे कोन म्हणजे काय, जवळ असलेले कोन. समजा हा B आहे, या दोघं अँगलमध्ये हा B आणि A या दोघं अँगलमध्ये AB ही एक कॉमन साइड आहे. म्हणजे ABC हा एक अँगल जर घेतला आणि BAD यामध्ये ही एक कॉमन साइड आहे,
जवळ असलेले, दोन जवळ असलेले कोन म्हणजे लगतचे कोन. तर मग पाहूया अँगल ए आणि त्याच्याशी लगतचा कोन होणार आहे समजा अँगल बी. आपण जर अँगल बी घेतला तर अँगल बी च्या जवळचा असलेला कोन ए तर आहेच, अजून दुसरा कोणता आहे तर अँगल सी. आपण अँगल सी जर घेतला, अँगल सी जर आपण घेतला तर सी च्या जवळ असलेला कोन आहे डी. आणि जर आपण अँगल डी घेतला तर डी च्या जवळ असलेला कोन येणार आहे पुन्हा एकदा ए. म्हणजे या पद्धतीने एका कोनाचे दोन लगतचे कोन असतात किंवा ऍडजसंट अँगल्स असतात. ए अँगलचा या बाजूला पाहिलं तर डी हा ऍडजसंट अँगल आहे आणि इकडच्या बाजूला जर पाहिलं तर बी हा त्याचा ऍडजसंट अँगल आहे. पुन्हा बी च्या संदर्भात त्याचा ए हा तर एक ऍडजसंट अँगल आहेच आणि दुसरा आहे सी. सी च्या संदर्भात सी चा एक ऍडजसंट अँगल बी आहे आणि दुसरा जो आहे तो आहे डी. आणि डी च्या संदर्भात पुन्हा ए एक ऍडजसंट अँगल आहे आणि दुसरा ऍडजसंट अँगल जो आहे तो आहे सी. अशा प्रकारे एकमेकांचे ऍडजसंट म्हणजे लगतचे कोन आहेत. हे आपल्याला का बघायचं आहे तर आपल्याला पुढे चौकोनाचे गुणधर्म पाहायचे आहेत, चौकोनाचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत. मग त्यावेळेस जेव्हा मी म्हणेल की लगतचे कोन पूरक असतात किंवा लगतच्या कोनांची मापांची बेरीज 180 अंश असते, त्यावेळेस आपल्याला लक्षात यायला पाहिजे ते लगतचे म्हणजे कोणते किंवा अपोजिट म्हणजे कोणते. अपोजिट कोन म्हणजे किंवा अपोजिट अँगल्स म्हणजे कोणते तर समोरासमोरचे अँगल्स. समजा बी आणि डी हे अपोजिट अँगल्स आहेत. मग आपण म्हणूया अँगल बी आणि अँगल डी हे कोणते अँगल आहेत अपोजिट अँगल्स. नंतर ए आणि त्याच्या समोरचा असलेला अँगल ए आणि त्याच्या समोर असलेला अँगल सी हे एकमेकांचे अपोजिट किंवा आपण याला सम्मुख कोन असं म्हणतो. सम्मुख कोन. प्रत्येक चौकोनाच्या संदर्भात जे त्याचे कोपरे आहेत, कोना आहे, तो प्रत्येक कोपरा म्हणजे त्याच्या संदर्भातला एक शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स असतो. देर आर 4 व्हर्टेक्स. आपल्याला विचारलं जातं की चौकोनाला किती शिरोबिंदू असतात तर चौकोनाला 4 शिरोबिंदू किंवा 4 व्हर्टेक्स किंवा व्हर्टायसेस. जेव्हा एक असतो तेव्हा आपण त्याला व्हर्टेक्स म्हणतो, अनेक असल्यास त्याला आपण व्हर्टायसेस असं म्हणणार आहोत. म्हणजे शिरोबिंदू किती आहेत तर 4 आहेत. कोणते तर पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आणि पॉइंट डी हे या क्वाड्रिलेटरलचे 4 व्हर्टायसेस आहेत किंवा 4 शिरोबिंदू आहेत. अपोजिट अँगल संदर्भात मी ऑलरेडी बोललोय. ऑपोजिट अँगल किंवा आपण त्याला सम्मुख कोन म्हणतो ते काय आहेत तर समोरासमोरचे कोन. ए आणि सी हे एकमेकांचे सम्मुख कोन किंवा अपोजिट अँगल्स आहेत आणि बी आणि डी हे एकमेकांचे समोरासमोरचे कोन म्हणजेच अपोजिट अँगल्स आहेत. हे 2 आणि या ठिकाणी असलेले हे 2 तुम्हाला नावं लिहिता येतील. अँगल ए आणि त्याच्या अपोजिट असलेला अँगल आहे अँगल सी. अँगल बी त्याचा अपोजिट अँगल आहे डी. नंतर पुढचा भाग आहे डायगोनल्स. आता मी जे अपोजिट अँगल आहेत ते ज्या वेळेस जोडेल समजा बी पासून डी पर्यंत हे जे अंतर जोडलं किंवा हा जो सेगमेंट मी काढलेला आहे हा सेगमेंट म्हणजेच कर्ण किंवा डायगोनल होईल. क्वाड्रिलेटरल मध्ये ज्या समोरासमोरचे बिंदू आहेत ते आपण जर जोडले तर त्या ठिकाणी जो सेगमेंट तयार होतो तो सेगमेंट म्हणजेच डायगोनल किंवा कर्ण होईल. मग चौकोनाला किती डायगोनल असतात तर 2 डायगोनल्स असतात आणि त्या दोघांचं आपण नाव लिहूया या ठिकाणी. सेगमेंट ए सी हा पहिला आहे किंवा त्याला आपण कर्ण ए सी म्हणूया आणि दुसरा जो आहे तो आहे बी डी, बी पासून डी पर्यंत. तर सेगमेंट बी डी किंवा कर्ण बी डी. अशा प्रकारे चौकोनाला 2 कर्ण असतात. पुढचा एक भाग आहे एक्सटेरियर अँगल्स किंवा बाह्य कोन आपण त्याला म्हणतो. ट्रायंगलच्या संदर्भात आपण एक्सटेरियर अँगल्स पाहिले तर काय होती त्याची डेफिनेशन किंवा काय होतं
तर ट्रायंगलचा जो आतील कोन आहे त्याच्याशी असलेला लिनियर पेअर, त्या ट्रायंगलचा जो अँगल आहे त्या अँगलपैकी कोणताही 3 अँगल होते त्यापैकी एक अँगल घ्यायचा आणि त्याच्याशी असलेला लिनियर पेअर म्हणजेच त्या ट्रायंगलचा बाह्य कोन होता किंवा त्याला आपण एक्सटेरियर अँगल म्हणतो. त्याच प्रकारे चौकोनाचंही आहे. चौकोनाचे जे 4 अँगल आहेत किंवा 4 कोन आहेत त्यापैकी एक अँगल घ्यायचा आणि त्या अँगलचा लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोन घ्यायचा. जो रेषीय जोडीतील कोन आहे त्या कोनाचा तो म्हणजेच एक बाह्य कोन आहे. मग या ठिकाणी एक बाह्य कोन तयार झाला. हा चौकोनाचा दुसरा कोन आहे. त्या कोनाजवळ जर मी सरळ एक रेषा वाढवली तर या ठिकाणी हा दुसरा मला बाह्य कोन मिळाला. त्याच प्रकारे हा चौकोनाचा तिसरा कोन आहे. या कोनाच्या जवळचा म्हणजेच लगत या कोनाच्या जवळ असलेला रेषीय जोडीतील कोन, ही रेषा सरळ वाढवल्यानंतर चौकोनाचा एक कोन आणि त्याच्याशी रेषीय जोडीचा कोन म्हणजे त्या चौकोनाचा बाह्य कोन होय. हा झाला तिसरा बाह्य कोन आणि या ठिकाणी आहे एक चौथा. असे एकूण चौकोनाला 4 बाह्य कोन असतात किंवा एक्सटेरियर अँगल्स 4. आणि जर आपण पुन्हा ही जर वाढवली तर या ठिकाणी अजून एक होतील म्हणजे 8 होतील. एकूण 4 जोड्या, 4 पेअर्स. पुन्हा जर या ठिकाणी हे वाढवलं तर काय होईल, हा अँगल आणि त्याच्याशी असलेला हा काय आहे तर त्याचा लिनियर पेअर आहे म्हणजे हा सुद्धा त्याचा जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. आणि हा सेकंड आणि हा हे दोघं एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत. अपोजिट या ठिकाणी व्हर्टिकली म्हणजे ह्या दोघांचं जे मेजरमेंट असतं ते इक्वल असतं अपोजिट अँगल्सचं. हे आपण अँगल्स या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. तर पाहूया एक्सटेरियर अँगल्स किंवा किती एक्सटेरियर अँगल असतात. मग तर 4. आणि या चौघांची जर आपण बेरीज केली, अँगल फर्स्ट प्लस अँगल सेकंड प्लस अँगल 3 आणि प्लस अँगल 4 इज इक्वल टू 360 डिग्री. या जर चारही अँगलची आपण सम केली तर ती येणार आहे 360 डिग्री किंवा चारही बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. आणि आतल्या बाजूने जर विचार केला तर हा अँगल, हा एक अँगल, हा आणि हा, या चारही अँगलची जर आपण सम केली किंवा बेरीज केली तर ती सुद्धा येणार आहे 360 अंश किंवा 360 डिग्री. या चारही आतील कोनांचेही माप तेच येतं 360 अंश. आणि जे बाहेर आपण बाह्य कोन पाहतोय या बाह्य कोनांची जर आपण बेरीज केली तर ती सुद्धा 360 अंश येणार आहे.